Hello student, I am Manisha Gurav, lecturer of chemistry for BSc department, Angli College of Commerce and Science, Belgaum. आज आम्ही 10वीचा विज्ञान विषयातला रासायनिक प्रतिक्रिया आणि समीकरण हा धडा शिकणार आहोत. रासायनिक प्रतिक्रिया किंवा तुम्ही रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण असेही म्हणू शकता. सो फर्स्ट आपण बघूया ह्या अध्यायाचा परिचय म्हणजे इंट्रोडक्शन. आम्ही ह्या अध्यायामध्ये किंवा या धड्यामध्ये काय शिकणार आहे ते बघूया आम्ही फर्स्ट स्लाइडमध्ये. सो दैनंदिन जीवनात आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण थोड्या गोष्टी अशा आपल्या समोर घडतात त्याचा आपण विचार करूया. जशा की फर्स्ट वन, उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही दूध सामान्य तापमानावर असंच टेबलवर ठेवला तर काय होत असेल? किंवा लोखंडी तवा, पॅन किंवा खिळा जे काही लोखंडापासून तयार झाले त्या वस्तू जर वातावरणाशी संपर्क साधतात तर काय होत असेल? किंवा जेव्हा आपण अन्न शिजवतो, जसे की तुम्ही घरात बघितलं असतात तांदूळ वापरून भात करतात, डाळ वापरतात. सो हे जेव्हा शिजवतो तेव्हा काय होत असेल? द्राक्षांना जर तसंच ठेवलं, पहिला ते गोड असतात पण थोड्या दिवसानंतर ते आंबट लागतात, त्याला किण्वन असं म्हणतात. ते तसं का होत असेल? किंवा आपल्या शरीरामध्ये जेव्हा आम्ही जेवण करतो तेव्हा ते जेवण पूर्ण पचल्यानंतर आम्हाला एनर्जी मिळते, ते कशामुळे होत असेल? किंवा आणि एक उदाहरण, जेव्हा आम्ही श्वासोच्छवास करतो त्याच्यामुळे काय होत असेल आपल्या शरीरामध्ये? हे जे सगळे उदाहरण मी तुम्हाला सांगायले हे आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनातील आहे. ह्या प्रत्येक उदाहरणामध्ये काय काय चेंजेस किंवा काय काय फरक पडत असतील ते सगळे आम्ही या धड्यामध्ये शिकणार आहे. म्हणजे नेमकं तिथं काय होत असेल. म्हणून जेव्हा अशा प्रकारचे रासायनिक आणि शारीरिक बदल होतात तेव्हा त्याला आपण रासायनिक अभिक्रिया झाली असे म्हणू शकतो. मग कुठले कुठले रसायन वापरले ह्याच्यावर ह्या धड्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, ते प्रकार आपण आता बघूया. सो पहिला, रासायनिक अभिक्रिया. अभिक्रिया म्हणजे काय? रासायनिक अभिक्रिया म्हणजे नवीन पदार्थाची निर्मिती होणे म्हणजेच रासायनिक अभिक्रिया. बघू शकता तुम्ही इथं नवीन पदार्थाची निर्मिती होणे म्हणून याचं तुम्ही व्याख्या लिहू शकता. सो भौतिक किंवा रासायनिक दृष्ट्या तुमच्या मूळ पदार्थाच्या गुणधर्मामध्ये जर फरक झाला. सो रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला? नवीन पदार्थाची निर्मिती होणे. नवीन पदार्थ म्हणजे काय? असा पदार्थ ज्याच्यामध्ये भौतिक किंवा रासायनिक दृष्ट्या त्याचे गुणधर्म चेंज होतात. म्हणजे पहिला जो पदार्थ तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये असे काही फरक होतात जे भौतिक दृष्ट्या आणि रासायनिक दृष्ट्या वेगळे असतात. आता हे कसे वेगळे असतील ते आम्ही व्यावहारिकरित्या बघूया. म्हणजे आतापर्यंत मी पुस्तकामध्ये वाचलंय हे असं होतं पण ते आमच्या डोळ्यासमोर नाही आहे ना, ते कसं एक्झॅक्टली होतं ते बघायचं म्हणजे व्यावहारिकरित्या. ते आता आपण बघूया. जसं की उदाहरण जे तुमच्या बुकमध्ये पण आहे, तुमच्या पुस्तकात पण आहे. पहिलं उदाहरण, मॅग्नेशियमची तार घ्या आणि त्याला ऑक्सिजन बरोबर जाळायची म्हणजे गरम करायची. तर काय होत असेल? तुम्हाला तिथं मॅग्नेशियम ऑक्साईडची राख तयार झालेली दिसते आणि एक पांढऱ्या कलरची तुम्हाला तिथं आग दिसते. हे पहिलं आहे. मॅग्नेशियमची तार जर जाळली म्हणजे आम्ही ऑक्सिजन बरोबर त्याची क्रिया करतो आणि ह्या क्रियेमुळे तुम्हाला तिथं राखाडी कलरची पावडर मिळते जी मॅग्नेशियम ऑक्साईड असते आणि पांढऱ्या कलरची आग तुम्हाला तिथं दिसते. दुसरं काय आम्ही एक्झाम्पल दुसरं काय सांगू शकतो? उदाहरण, झिंक हे एक सबस्टन्स आहे, पदार्थ आहे. तो झिंक जर आम्ही हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे काय? म्हणजे
म्हणजे झिंक ग्रॅन्युल्स. जर तुम्ही झिंक घेतला आणि त्याला हायड्रोक्लोरिक आम्लमध्ये घातला. हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे HCl. ह्याचा फॉर्म्युला आहे HCl. हे जर तुम्ही या झिंक ग्रॅन्युलमध्ये म्हणजे काय Zn जर ह्या दोघांना तुम्ही मिक्स केला किंवा तुम्ही सल्फ्युरिक आम्ल पण घेऊ शकता जसे की H2SO4 हे पण घेऊ शकता. हे दोन्ही आम्ल आहेत. ह्या दोघांमध्ये जर तुम्ही झिंक ग्रॅन्युल्स मिसळला तर तुम्हाला हायड्रोजन वायू बाहेर आलेला दिसतो. आता हायड्रोजन वायू तर आम्हाला दिसत नाही, मग हे तुम्हाला व्यावहारिकरित्या करून बघावं लागेल. ते आता कसं म्हणजे इथे एक छोटासा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला हवं तर दाखवते. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मी तुम्हाला सांगते तो व्हिडिओ तुम्ही बघा. La reacción de zinc con ácido. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघा हे जे खाली दिसतंय ह्या चंचुपात्रामध्ये त्यांनी झिंक ग्रॅन्युल्स घेतले. झिंक ग्रॅन्युल्स घेतले ह्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला दिसायला आणि वरून त्यांनी घातले हायड्रोक्लोरिक आम्ल. मग जेव्हा हे हायड्रोक्लोरिक आम्ल घातले तेव्हा हायड्रोजन वायू तयार झालाय, पण तुम्हाला दिसायला काय नाही. मग त्याला आता तुम्ही कसं बघणार? सो इथं त्यांनी काय केलं व्हिडिओमध्ये एक बलून एक फुगा त्यांनी त्या चंचुपात्राच्या तोंडाला बांधाले. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा त्या फुगाला तो फुगा आता ब्लो होत चाललाय, फुगत चाललाय. का फुगाला तुम्ही याच्यावर काय सांगू शकता? जे काय हायड्रोजन वायू या चंचुपात्रात तयार व्हायलाय तो वायू वर येऊन त्या फुग्यामध्ये भरायलाय, म्हणून तो फुगा फुगत चाललाय. सो ह्यावरून तुम्ही सांगू शकता की व्यावहारिकरित्या ते कसं होत असेल. हे तुम्हाला मला वाटते समजलं असेल. तुम्ही फक्त इथं हे वाचून बघितला, पण ते कसं होतंय ते मी त्या तुम्हाला व्हिडिओमुळे सांगितले. आता पुढे बघूया. आणि एक आहे उदाहरण जे तुमच्या बुकमध्ये पुस्तकामध्ये आहे. जेव्हा लीड नायट्रेट पोटॅशियम आयोडाईड मध्ये मिक्स करतात, जेव्हा लीड नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाईड मिसळतात तेव्हा पिवळ्या रंगाचे घन स्वरूपातील लीड आयोडाईड तयार होते. म्हणजे हे जे काय आहे इथं तुम्ही बघू शकता की हे जे लीड नायट्रेट आहे हे पाण्यासारखं दिसतंय. तुम्ही हे इथं घ्या अवतरे ह्याच्यामध्ये घ्या ते लीड नायट्रेट जे आहे ते पाण्यासारखं दिसतंय. तसं जर पोटॅशियम आयोडाईड घेतला, पोटॅशियम आयोडाईड म्हणजे KI हे पण पाण्यासारखं दिसतंय. आता ह्या दोघांना आम्ही मिक्स करणार. सो आणि एक घ्या आणि ह्याच्यामध्ये ह्या दोघांना मिक्स करणार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पिवळ्या कलरचे घन स्वरूपातील लेड आयोडाईड तयार झालेले दिसतंय. लेड आयोडाईड. मग हे पिवळ्या स्वरूपातील का झालं असेल? म्हणजेच काय ह्या लेड नायट्रेट मध्ये आणि ह्या पोटॅशियम आयोडाईड मध्ये काहीतरी क्रिया झाली म्हणून तुम्हाला हे इथं लेड आयोडाईड मिळालं. सो ह्या सगळ्या वरच्या उदाहरणावरून तुम्ही काय सांगू शकता किंवा आम्ही काय समजू शकतो? एक तर स्थितीत बदल व्हायला पाहिजे, रंगात बदल व्हायला पाहिजे, किंवा गॅसची उत्क्रांती म्हणजे गॅस तयार व्हायला पाहिजे, किंवा तापमानात बदल व्हायला पाहिजे, गरम थंड असं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि असं जर काहीही झालं तर आम्ही म्हणायचं की तिथं अभिक्रिया झाली किंवा रासायनिक अभिक्रिया झाली. आय होप तुम्हाला समजायला असेल मी काय सांगायले. मग ह्याच धड्यामध्ये किंवा या अध्यायात आम्ही काय शिकणार? असे कुठले वेगवेगळे अभिक्रिया आहेत ते आम्ही आता चांगल्या डिटेलमध्ये पूर्णपणे ह्या धड्यांमध्ये आपण शिकूया. सो आता पुढे जाऊया. सो पुढे बघा आता एक उदाहरण घेऊया. जेव्हा ऑक्सिजन मॅग्नेशियम एकत्र येतात किंवा जळतात किंवा मिक्स होतात किंवा तुम्ही जळले म्हणू शकता, कारण जेव्हा कुठलीही वस्तू जाळतात तेव्हा ऑक्सिजन हा वायू असतोच, त्याच्याशिवाय जळणे हा प्रकार होत नाही. सो ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम जेव्हा एकत्र येतात किंवा जळतात तेव्हा मॅग्नेशियम ऑक्साईड देते, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. हे आम्ही शाब्दिक स्वरूपात तुम्ही बघा हवं तर आम्ही शाब्दिक स्वरूपात म्हणजे शब्दाच्या रूपामध्ये कसं लिहू शकतो? असं लिहायचं मॅग्नेशियम. शॉर्टकट नाही लिहायचं, दोन शब्द लिहायचे नाही, पूर्ण लिहायचं, पूर्ण शब्द मॅग्नेशियम मिसळतो ना म्हणून आम्ही अधिक कशाबरोबर ऑक्सिजन म्हणून ऑक्सिजन लिहायचं. आणि हे काय देतं आम्हाला? मॅग्नेशियम ऑक्साईड देतं म्हटलं. सो इथं मॅग्नेशियम ऑक्साईड
ह्याला म्हणायचं शाब्दिक स्वरूप, म्हणजे शब्दाच्या रूपामध्ये लिहायला तुम्ही, शब्दाच्या फॉर्ममध्ये लिहायला. सो पुढं बघा, ज्या पदार्थामध्ये, आता मी तुम्ही बघत असाल इथं, मी इथं काहीतरी लिहिले खाली अभिक्रिया कारके आणि इथं मी लिहिले उत्पादिते. आता हे दोन वर्ड काय असेल जे तुम्हाला नवीन वाटत असतील. आता इथं बघा ते काय आहे त्याला बघूया. ज्या पदार्थामध्ये रासायनिक बदल होतो ते पदार्थ म्हणजे कुठले कुठले? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. कारण आम्ही जेव्हा क्रिया स्टार्ट केली, चालू केली, तेव्हा आमच्याकडे काय होतं? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन होतं. सो ह्या पदार्थामध्येच बदल होणार आहे. म्हणून ज्या पदार्थामध्ये रासायनिक बदल होतो ते पदार्थ म्हणजे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन आहेत, त्यांना म्हणतात अभिक्रियाकारके. सो हे लक्षात ठेवायचं. जेव्हा कधी कुठलीही क्रिया होते, अभिक्रिया होते, रासायनिक अभिक्रिया, जे तुम्ही पहिला घेता ज्याच्यामध्ये तर चेंज होणार, फरक होणार, त्यांना म्हणायचं अभिक्रियाकारके. असे म्हणतात जे शाब्दिक समीकरणाच्या, हे समीकरण आहे, तुम्ही इथं बघू शकता, हे जे आहे हे पूर्ण हे समीकरण, हे समीकरण. मग ह्यांनी काय म्हणतात की अभिकारके जे असतात, अभिकारके जे असतात हे कधीही शाब्दिक समीकरणाच्या डाव्या बाजूलाच लिहितात. डावी बाजू म्हणजे ही बाजू आपण. सो हे तुमचं बाण आहे, ह्या बाणाच्या इथं जे आहे ही तुमची डावी बाजू, ही तुमची डावी बाजू. सो डाव्या बाजूलाच लिहितात, डाव्या बाजूला. पुढं आणि जे नवीन पदार्थ तयार होतात, क्रिया झाल्यावर जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? उत्पादिते. म्हणून मी इथं काय लिहिले बघू शकता हवं तर, म्हणून मी इथं लिहिले उत्पादिते, हे उत्पादित. पुढं आणि हे शाब्दिक समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहितात. मग ही जी आहे ती आपली उजवी बाजू आहे. सो उजव्या बाजूला लिहितात. आता पुढं बघूया. हे उत्पादिते आणि अभिक्रियाकारके, उत्पादिते आणि अभिक्रियाकारके यांच्यात जो काही बदल व्हायलाय तो आम्ही कसं दाखवायला? हा आम्ही बाणाने दाखवतोय. सो तुम्ही इथे बघितलं असणार, हा जो आहे तो आहे बाण. इथं बघा, हा जो आहे तो बाण तुम्हाला इथं दिसायलाय, डॅश 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 असा जो लिहिलेला आहे ना त्याला म्हणतात बाण. हा. सो ह्याच्यात जो काही बदल होणार आहे, अभिक्रियाकारके आणि उत्पादितेमध्ये जो काही बदल होणार आहे तो बदल आम्ही बाणाने दर्शवतो. पुढं बघा, दोन अभिकारके किंवा उत्पादिते तयार झाले. आता इथं कसं आमच्याकडे दोन अभिक्रियाकारके आहेत, एक मॅग्नेशियम, एक ऑक्सिजन, आणि आम्हाला इथं उत्पादिते मात्र एकच मिळाले. पण असं नाहीये, एक एकदा असं पण होतात अभिक्रिया ज्याच्यामध्ये उत्पादिते दोन किंवा अभिक्रियाकारके दोन किंवा दोनापेक्षा जास्त असू शकतात, किंवा उत्पादिते पण दोन किंवा दोनापेक्षा जास्त असू शकतात. जेव्हा असं कधी होतंय तेव्हा त्या उत्पादितांच्या मध्ये किंवा त्या अभिकारकेच्या मध्ये आपण अधिक चिन्ह वापरायला पाहिजे. जर उदाहरण द्यायचं असेल तर मी असं म्हणू शकतो, समजा माझ्याकडे ए आणि बी असे दोन अभिकारके आहेत, तर मी काय करते इथं त्यांच्यामध्ये अधिक लिहिते. आणि जेव्हा ह्याची क्रिया होते, समजा मला 3 मिळाले उत्पादिते, तर मी कसं लिहिणार? एक्स वाय झेड, 3 वेगळे वेगळे आहेत म्हणून मी इथं काय लिहिणार? अधिक चिन्ह. सो इथं बघा मध्ये अधिक चिन्ह वापरतात. आणि हा जे बाण आहे, जे मी तुम्हाला म्हटले ना इथं जो बाण असतो त्याचं टोक कुठं असतं? जे तयार व्हायला त्याच्याकडे. मग आम्ही मॅग्नेशियम ऑक्सिजन वापरून तयार काय करतोय? मॅग्नेशियम ऑक्साईड. सो आमच्या बाणाचं टोक असणार मॅग्नेशियम ऑक्साईडकडे. तसंच तयार व्हायला एक्स वाय झेड, सो बाणाचं टोक मी केले एक्स वाय झेडकडे. आता पुढं इथं जर हे समीकरण तुम्ही बघितला, ह्या समीकरणाला शाब्दिक म्हणतात. आता आम्ही त्याचे सिम्बॉल वापरून पण लिहू शकतो. कसं? मॅग्नेशियमला आम्ही संज्ञा आहे Mg, सो Mg म्हणून लिहू शकतो. ऑक्सिजनची संज्ञा आहे O2, सो O2 म्हणून लिहू शकतो.
ही खूप मोठी वाटते, लक्षात ठेवायला समीकरण. ह्याला जर मला आणि जर कमी छोटं करायचं असेल तर आम्ही संज्ञा स्वरूप पण वापरायचो. सो ह्याला Mg+O2 करून आम्ही MgO तयार केले. ह्याला म्हणतात मॅग्नेशियम ऑक्साईडची संज्ञा, ह्याला म्हणायचं मॅग्नेशियम आणि ह्याला म्हणायचं ऑक्सिजनची संज्ञा. पुढं समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या मोजा. हे झाली समीकरणाची डावी बाजू, ही झाली समीकरणाची उजवी बाजू. आता ह्या डाव्या बाजूला किती अणू आहेत ह्या मूलद्रव्यावर ते मोजायचे. जसे की आता हे मॅग्नेशियम जर बघितलं तर मॅग्नेशियमच्या बाजूला कुठलाही नंबर नाही आहे. जसे की असं नाही आहे 2Mg किंवा 3Mg असं काहीच नाही आहे. म्हणजे आम्ही तिथं 1 आहे म्हणून समजायचं, काहीच नाही. जसे की ए लिहिलं तर एच्या बाजूला कुठला नंबर नाही म्हणजे सहगुणक 1 म्हणून समजतात. तसं आम्ही इथं Mg 1 आहे म्हणून समजायचं. Mg 1 आहे म्हणून समजायचं. मग तसं ऑक्सिजन बघूया. ऑक्सिजनची संज्ञा आहे O2. सो टोटल आमच्याकडे ऑक्सिजन हे म्हणजे ऑक्सिजन आमच्याकडे आहे 2. हे झाली डावी बाजू. आता उजव्या बाजूला जर गेला आणि बघितला तर Mg आमच्याकडे किती आहे? एकच आहे. ऑक्सिजन किती आहे? एकच आहे. मग आपण ह्याला आता सेम करायला पाहिजे. दोन्ही बाजूला जी काही संख्या असते ती समान असायला पाहिजे. सो समान असायला पाहिजे म्हणजे आम्ही काय करू शकतो ह्याच्यामध्ये? आपण ह्याच्यामध्ये असं चेंजेस करू शकतो. जसं की इथं बघा, मी तुम्हाला आता करून दाखवते. सो कसे चेंजेस करायचे? Mg मी 2 घेते. ऑक्सिजन तर 2च आहे आणि इथं मी 2 घेते. आता बघा Mg 2 झाले, ऑक्सिजन ऑलरेडी 2 होते. आता हे जे 2 आहे हे Mg ला पण आणि ऑक्सिजनला पण गुणाकार आहे. म्हणजे Mg पण 2 आहे आणि ऑक्सिजन पण 2 आहे. मग ह्याला म्हणायचं संतुलित समीकरण. म्हणजे मला म्हणायचंय मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला संतुलित पाहिजे, समान पाहिजे. जर ती समान नसेल तर तुम्ही त्याला समान करायला पाहिजे. सो इथं बघा, जर ती समान नसेल तर त्याला असंतुलित असं म्हणतात आणि जर ती समान असेल तर त्याला संतुलित असं म्हणतात. जी समीकरणे असंतुलित असतात त्या समीकरणांना समीकरण सांगाडे असे पण म्हणतात. जे संतुलित असतात ते संतुलित समीकरण आणि जे संतुलित नाही आहेत त्यांना म्हणतात समीकरण सांगाडे. आय होप ही स्लाइड समजली असणार. आपण पुढच्या स्लाइडला जाऊया. सो आता पुढचं बघूया. रासायनिक समीकरणाचे संतुलन. वस्तुमानाचा अक्षतेचा एक नियम आहे आणि तो नियम काय म्हणतोय? रासायनिक अभिक्रियामध्ये कुठलीही रासायनिक अभिक्रिया असू दे त्याच्यामध्ये पहिला अभिक्रिया व्हायच्या अगोदर किंवा अभिक्रिया झाल्यानंतर मूलद्रव्यांची संख्या कधीही समानच पाहिजे. अभिक्रिया व्हायच्या अगोदर जी अणूंची संख्या होती आणि अभिक्रियेनंतरची जी मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या आहे ती समान व्हायला पाहिजे आणि ह्याला म्हणतात वस्तुमानाचा अक्षयतेचा नियम. एक उदाहरण घेऊया. जसे की झिंक. हे आहे तुमचं झिंक जास्त आणि हे तुमचं आम्ल आहे ते म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. आता हे जर तुम्ही दोन्ही मिक्स केला तर तुम्हाला काय मिळालं? झिंक सल्फेट ZnSO4 आणि एक गॅस तयार झाले ते म्हणजे हायड्रोजन. झिंक सल्फेट आणि हायड्रोजन. आता बघा अणूंची संख्या समान आहे का? ही आपली डावी बाजू, ही आपली उजवी बाजू. चेक करा. झिंक किती आहे? एकच आहे. ओके, इथं पण झिंक एकच आहे. यस किती आहे? एकच आहे. इकडे यस एकच आहे. ऑक्सिजन इथं किती आहे? 4. इथं किती आहे? 4. पुढं हायड्रोजन इथं किती आहे? 2. इथं किती आहे? 2. म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अणूंची संख्या समान आहे. मग या समीकरणाला तुम्ही काय म्हणणार? ह्यांना म्हणणार संतुलित समीकरण.
संतुलित समीकरण. आणि जर असंतुलित समीकरण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हे उदाहरण बघू शकता. जसे की Fe लोखंड. Fe म्हणजे लोखंड. जर लोखंड पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा आर्द्रतेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते गंजतंय. त्याच्यावर येलो कलरचा पिवळ्या कलरची पावडर तयार होते गंजणे. ती पावडर म्हणजे काय? ते म्हणजे हे आयर्न ऑक्साईड Fe3O4 आयर्न ऑक्साईड आणि त्याच्याबरोबर गॅसची निर्मिती होते. आता ह्या अभिक्रियेमध्ये तुम्ही बघा पाहू Fe एक आहे ओके, पण इथं किती Fe आहेत? इथं Fe आहेत 3. इथं H2 2 आहे, इथं 2 आहे ओके, समान आहे. ऑक्सिजन इथे किती आहे? एकच आहे, पण इथं ऑक्सिजन किती आहे? 4 आहे. मग ह्याच्यावरून मी बघू शकतो, ह्याला बघून तुम्हीच सांगू शकता की डाव्या बाजूला जेवढे आपले मूलद्रव्याचे अणू आहेत तेवढे सेम आपल्या उजव्या बाजूला नाही आहेत. म्हणून ह्या समीकरणाला आम्ही काय म्हणू शकतो? असंतुलित समीकरण किंवा असंतुलित समीकरण सांगाडा असं याला आपण म्हणू शकतो. सो हे आहे तुमचं असंतुलित समीकरणाचं उदाहरण. आता आपण असंतुलित समीकरणाला संतुलित कसं करायचं ते बघूया. उदाहरण मी तेच घेतले. लोखंड वॉटर बरोबर क्रिया करायला आहे आणि गंजायला म्हणजे आम्हाला आयर्न ऑक्साईड पिवळ्या कलरची पावडर तयार व्हायला आणि हायड्रोजन बाहेर पडायला, हायड्रोजन वायू बाहेर. आता बघूया आपण याला कसं करायचं स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप आहे प्रत्येक पदार्थाच्या बाजूला आपण चौकोन आखून घ्यायचं. जसे की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही बघू शकता असे चौकोन आखून घ्यायचे पहिला. आता दुसरी स्टेप बघूया. लिस्ट करा किती किती त्याच्यामध्ये अणू आहेत सगळे प्रॉपरली तुम्ही बरोबर लिस्ट करून घ्या. आता तुम्ही बघू शकता हे म्हणजे अणू, हे नंबर किती आहेत ते म्हणजे हा नंबर लिहायचा आहे. हे कुठं? डाव्या बाजूला. आणि इकडे सेम नंबर अणूंचे पण उजव्या बाजूला. आता बघूया पहिलं बघूया Fe. इकडे 1 आहे ना, तो डाव्या बाजूला मी 1 लिहिले. उजव्या बाजूला 3 आहेत ना, मी तर 3 लिहिले. आता हायड्रोजन किती असतील डाव्या बाजूला? 2. इथं 2, इथं 2, सो इथं पण 2. ऑक्सिजन इथं किती आहे? एकच आहे म्हणून मी 1 लिहिले. इथं किती आहेत? 4 आहेत म्हणून मी इथं 4 लिहिले. जे आहेत ते लिहून घेतले. आता आपण पुढे बघूया. आता पुढे बघा स्टेप 3 स्टार्ट. आता तुम्ही संतुलित करणार आहे. मग संतुलित करताना कसं बघायचं? जो अणू जास्त नंबर मध्ये आहे, आमच्याकडे Fe आहे, H आहे, O आहे, या तिन्हीपैकी जो जास्त नंबर मध्ये आहे तो पहिला संतुलित करायचा. आता जास्त कुठला आहे? ऑक्सिजन आहे. जास्त आहे तो ऑक्सिजन आहे. सो पहिला आपण ऑक्सिजन घेऊया. ह्याला करूया कारण 4 तुम्ही बघू शकता जास्त आहे म्हणून. मग आता चालू करायचं राहिला ते म्हणजे अणू. कुठला अणू? ऑक्सिजन अणू. ऑक्सिजन अणू इनिशियल म्हणजे पहिला. आपल्याकडे पहिला किती होते आणि संतुलित केल्यावर किती आहे? बॅलन्स म्हणजे संतुलित. आणि हे म्हणजे अभिक्रियाकारके, रिॲक्टंट म्हणतात त्याला. हे आणि हे काय? उत्पादित. हे उत्पादित म्हणजे प्रोडक्ट. मग आता बघूया ऑक्सिजन कुठं होतं? पहिला पाण्यामध्ये होतं, H2O एकच होता. त्या बाजूला कुठं होते ऑक्सिजन? Fe3O4 मध्ये होते, 4 होते. आता 4 मात्र मी 1 करू शकत नाही ना समान करायला, पण 1 ला आपण 4 करू शकतो. कसं करायचं? 1 ला 4 ने गुणायचे. मग हे झाले 4, इथं पण 4 झालं संतुलित. तसं आपण आता लिहूया आमच्या अभिक्रियेमध्ये लिहूया. Fe काही केलं नाहीये. वॉटर मध्ये आम्ही किती ऍड केले तर किती घातले? वॉटरच्या बाजूला 4 घातले म्हणून मी इथं लिहिले 4. इकडे तर काहीच केलं नाही कारण 4 आहे
चारच राहिले, इथं 4 केले म्हणून इथं 4 लिहिले. आता पुढे जाऊया. आता पुढं म्हणजे स्टेप 3. अजून Fe आणि हायड्रोजन हे दोन्ही बॅलन्स व्हायचे. मग ह्या दोघांमध्ये आता आपण चालू करूया हायड्रोजनला करायला. तर इथं हायड्रोजन अणू. आता आपण हायड्रोजन अणू घेऊया. हा आपला आहे हायड्रोजन अणू. आणि तसंच अभिक्रियाकारके, उत्पादिते, पहिला आणि हे संतुलित झाला म्हणजे बॅलन्स. मग आता बघा पाण्यामध्ये किती झाले बघा आपल्या. तिथं बघा हे आम्ही आता जस्ट केलेली अभिक्रिया. आता बघा 4 आणि इथं 2 आहे. 4 2 8. 4 2 8. सो हायड्रोजन किती आहेत आता डाव्या बाजूला. अभिक्रियाच्या साईडला 8 आहेत म्हणून मी लिहिले 8. 8 सॉरी इथं हे झाले आमचे 8. आता तिकडे उत्पादित साईडला किती आहेत हायड्रोजन. 2च. सो हे 2 कुठं आहे H2 मध्ये आहे म्हणून H2 च्या मध्ये 2 आहे. मग आता आम्ही या 8 ला तर 2 करू शकत नाही, पण 2 ला 8 करू शकतो. म्हणून 4 गुणिले 2 इकडे 8 करायचे, इकडे काही करायचं नाही. मग आता घाला बघा तुमच्या अभिक्रियेमध्ये हे ला काही केलं नाहीये. हे ऑलरेडी पहिला आम्ही 4 करून घेतले. ह्याला आम्ही काही केलं नाहीये, पण आम्ही H2 ला 8 करायला 4 ने गुणाकार केलाय. सो मी इथं लिहिले 4. हायड्रोजन झालंय, ऑक्सिजन पण झालंय. आता आपण जाऊया पुढच्या स्टेपला. ते म्हणजे उरलंय तर काय उरलंय आपलं पुढचं करायचं. Fe उरलंय. सो आता Fe ला जाऊया. हे बघा आता Fe. आणि तसंच ॲटम म्हणजे अणू, पहिला, संतुलित, अभिक्रियाकारके आणि हे तर तुमचे प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादित. आता बघा तुमच्या समोर ही आहे अभिक्रिया. आता बघा Fe पहिला किती आहे एकच. सो मी 1 लिहिले. तिकडे किती आहे पहिला 3. सो मी तर 3 लिहिले. आता आपण काय करूया 3 तसंच ठेवूया. त्या 1 ला 3 करूया. म्हणून मी काय करते 3 ने मल्टिप्लाय करते, 3 ने गुणाकार करते. मग इथं आलं 3. मला ह्या तुमच्या अभिक्रियेमध्ये बघा. आता बघा तुमची अभिक्रिया. म्हणून हे आणि हे बघा पहिलाची जी केलेली आहे ती आणि आत्ताची बघा. पहिला Fe च्या बाजूला काही नव्हतं, आता आम्ही Fe च्या बाजूला 3 लिहिलो. हे करून घेतलेलं 4 H2O तसेच आहे, FeCO4 तसंच आहे आणि ह्याला आपण 4 H2 केलं. सो आता बघा ह्याच्यामध्ये 3 Fe 3 Fe. 4 2 8. 4 2 8. ऑक्सिजन 4 के 4. ऑक्सिजन 4. हे झालं संतुलित. पण ह्याला त्याची कुठली स्टेट आहे, ते कुठल्या स्थितीमध्ये आहे, घन किंवा द्रव किंवा वायू, ते पण लिहायला पाहिजे. तेव्हा त्याला पूर्णपणे संतुलित म्हणतात. मग ते करायला लोखंड कधी पण घन स्थितीत असते म्हणून त्याला घन लिहायचं. आर्द्रता ती गॅस म्हणजे वायूच्या स्थितीत असते म्हणून त्याला G लिहायचं. जी काही पावडर तयार व्हायले गंजल्यावर ती पावडर तुम्ही बघू शकता, धरू शकता, म्हणजे ती पण घन आहे म्हणून त्याला आपण घन लिहायचं. आणि जे वायू तयार होतात जे आम्हाला दिसत नाही ते वायू आहे हायड्रोजन म्हणून त्याला G लिहायचं. आता या रिॲक्शनला किंवा या अभिक्रियेला म्हणतात संतुलित अभिक्रिया. सो अशा प्रकारे आम्ही कुठलीही असंतुलित अभिक्रिया संतुलित करू शकतो आणि हे करायलाच पाहिजे कारण हा नियम आहे जो मी तुम्हाला पहिला सांगितले होते. सो आता आपण वापस आपल्या स्लाइडकडे जाऊया. सो आता बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या अभिक्रिया आहेत. पहिली अभिक्रिया आहे संयोग अभिक्रिया. त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन असं पण म्हणतात. जर किंवा कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त अभिक्रियाकारके आहेत आणि ते मिसळल्यावर
फक्त एकच उत्पादित मिळालं, फक्त एक मिळालंय. मिसळणे किंवा ह्याला अनेक शब्द आहे, संयोग. संयोग होणे म्हणजे एकत्र येणे, मिसळणे, म्हणून त्याला असं नाव दिलंय. सो दोन किंवा दोनापेक्षा जास्त जेव्हा मिक्स होतात, एकत्र येतात आणि एकच उत्पादित मिळतंय तेव्हा त्याला संयोग अभिक्रिया अशी म्हणतात. मग कुठली उदाहरणे आहेत बघा. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CaO, कॅल्शियम ऑक्साईड पाण्याबरोबर मिक्स केल्यावर चुन्याची निवळी तयार होते. हे झालं कॅल्शियम ऑक्साईड. हे तुमचं अधिक म्हणजे मिक्स करताय, हे तुमचं पाणी इथं आणि तुम्हाला मिळाले चुन्याची निवळी म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि त्याच्याबरोबर हीट बाहेर पडाली म्हणजे उष्णता बाहेर पडाली. जर तुम्ही ती अभिक्रिया कुठल्या तरी एका चंचुपात्रामध्ये केली आणि जर त्याला तुम्ही धरून बघितलं तर तुम्हाला इथे गरम लागेल. का? कारण त्याच्यातून उष्णता बाहेर पडाली. मग बघा बघूया, दोन आहेत आमच्याकडे. आमच्याकडे अभिक्रियाकारके दोन आहेत, एक दोन, पण उत्पादित किती आहे? एकच आहे, म्हणून ह्याला संयोग अभिक्रिया म्हणतात. आणि एक सांगते उदाहरण जे इझी आहे, एकदम इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकते, ते म्हणजे कोकचे ज्वलन. जर कोळसा कार्बन ते घेतला आणि जाळला, कोक म्हणजे कार्बन, जाळणे म्हणजे ऑक्सिजन पाहिजे. जे मी तुम्हाला पहिल्याच स्लाइडमध्ये सांगितले होते, जेव्हा जाळण्याची प्रतिक्रिया होते तेव्हा ऑक्सिजन पाहिजे. जेव्हा हे दोन तुम्ही मिक्स करता तेव्हा आम्हाला मिळते कार्बन डायऑक्साईड CO2. सो इथं पण दोन अभिक्रियाकारके एक उत्पादित आहे. आणि एक आहे ते म्हणजे पाण्याची निर्मिती. जर तुम्हाला पाणी तयार करायचं असेल, H2O जर तुम्हाला तयार करायचं असेल, तुम्हाला काय काय पाहिजे? एक पाहिजे ते हायड्रोजन, दुसरं पाहिजे ऑक्सिजन, आणि ह्या दोघांना जर मिक्स केला तर तुम्हाला एकच उत्पादित मिळणार, ते म्हणजे वॉटर. सो हे जे आहे ते म्हणजे तुमची संयोग अभिक्रिया किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन. आय होप समजायला तुम्हाला. आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊया, म्हणजे पुढचा प्रकार तो म्हणजे अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया किंवा ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, जे तुमच्या बुक मध्ये पण दिले, डिकंपोजिशन रिॲक्शन. बुक मध्ये ब्रॅकेट मध्ये दिलेत, कंसात दिलेत, डिकंपोजिशन रिॲक्शन. अपघटन होणे किंवा डिकंपोज होणे म्हणजे एकाचे दोन भाग होणे किंवा एकाचे तीन भाग, चार भाग होणे, याला म्हणतात अपघटन. स्वतः बघूया. एकाच अभिक्रियाकारकाचे अपघटन होऊन साध्या म्हणजे सिंपल, छोटे छोटे होणे म्हणजे साधे होणे, सो साध्या उत्पादितांमध्ये रूपांतर होणे म्हणजे अपघटन. उदाहरण बघा, तुम्हाला लगेच समजेल. जर फेरस सल्फेट घेतला आणि त्याला कोरड्या उत्कलन नलिकेमध्ये घातला आणि गरम करायचं, उत्कलन नलिका अशी असते काचेची. हे जर तुम्ही फेरस सल्फेट FeSO4.7H2 हे इथं घेतला आणि जर त्याला तुम्ही गरम केला, बर्नर घ्या आणि गरम करा, तर काय काय होतंय बघा. फेरस सल्फेट हीट म्हणजे उष्णता, Fe2O3 तयार व्हायला म्हणजे पिवळ्या कलरची पावडर जी आम्ही पहिल्याच्या स्लाइडमध्ये शिकवले होते. SO2 गॅस तयार व्हायला, SO3 गॅस तयार व्हायला आणि वॉटर पण तयार व्हायला. सो या एका अभिक्रियाकारकापासून आम्हाला 1 2 3 4 सो टोटल 4 उत्पादिते मिळतात. हे एक म्हणजे मोठं आहे आणि साधे साधे लहान 4 मिळतात, म्हणून ह्याला म्हणतात अपघटन अभिक्रिया. आता हे कसं होत असेल, काय होत असेल, तुम्हाला मी इथे एक छोटासा व्हिडिओ आहे तो प्ले करून दाखवते. बघा, मी तुम्हाला सांगते, तुम्ही फक्त लक्ष द्या. हे बघणार आहे डिकंपोजिशन रिॲक्शन म्हणजे अपघटन. हे आहे तुमचे उत्कलन नलिका आणि ह्याचा तुम्ही रंग बघू शकता. ह्याचा रंग बघा काय झालेला, जो रंग पोपटी कलरचा आहे, पोपटी कलरचा रंग हा
जो रंग आहे तो पोपटी कलरचा आहे, जे फेरस सल्फेट. आम्ही ते पोपटी कलरचं फेरस सल्फेट कुठे घालणार आहे? सो तुम्ही बघा इथे पोपटी कलरचं फेरस सल्फेट FeSO4.7H2 हे आम्ही या उत्कलन नलिकेमध्ये घालूया. बघा आता हे इथं घालायचं आणि हे ह्याला गरम करणार आहे, उष्णता देणार. सो ह्याला पकडायला हा होल्डर, त्याला तुम्ही हे रंगाकडे लक्ष ठेवा. आता आम्ही या बर्नरला त्याला गरम करायचं. रंग बघा स्लोली चेंज व्हायला, तुम्ही इथं बघू शकता रंग चेंज व्हायला. आणि सेम टाइमला तुम्ही इथं बघा काहीतरी बाहेर पडतंय, थोडं थोडं दिसायलंय. इथं पण तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं कलर वेगळा आणि आतमध्ये पण दिसायलंय सल्फेट क्रिस्टल्स. सो ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? ह्या फेरस सल्फेटचे कट होऊन किंवा ब्रेक होऊन अपघटन होऊन अनेक साधे साधे पदार्थ तयार झाले. इथं तुम्ही बघू शकता कलर चेंज व्हायलाय, इथं थोडंसं काहीतरी गॅसेस सारखे हलाले आणि या नलिकेच्या आतमध्ये पण व्हाईट व्हाईट काहीतरी आहे. ते सगळे म्हणजे वॉटर. बघा कलर काय झाला, येल्लोइश कलर झाला. हे काय आहे येल्लोइश? म्हणजे Fe2O3 हे तयार झालेलं आहे. फेरिक ऑक्साईड म्हणजेच Fe2O3. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या अभिक्रिया होतात. इथं तुम्ही वास बघू शकता. जर वास बघतो तर तुम्हाला कळतंय की हे काय तयार व्हायलंय. तो वास सल्फरचा असतोय. सल्फर म्हणजे यस. सो इथं सांगू शकता की सल्फरचे पदार्थ बाहेर पडालेत म्हणून. सो समजलं असेल तुम्हाला की अपघटन कसे होतात. आता पुढचं अनेक उदाहरण आहे. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3. आता हे जर मी उष्णता दिली किंवा गरम केलं तर हे पण कट होतं, कॅल्शियम ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड तयार होते. पण इथं पण एकापासून आम्हाला 2 मिळाले. आणि एक आहे लेड नायट्रेट. हीट करायचं, लेड नायट्रेट म्हणजे PbNO3 ट्वाइस. हीट केलं, एक PbO मिळते लेड ऑक्साईड, NO2 मिळतं नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन गॅस बाहेर पडतो. इथं पण एकापासून आम्हाला 1, 2, 3 मिळतात. हे पण अपघटन. आणि एक आहे ते म्हणजे सिल्वर क्लोराईड. आता हे जे आहे ना, ह्या दोघांना आपण उष्णता देतोय. कशी उष्णता देतोय? बर्नर वापरून उष्णता. पण हे जे आहे एक्झाम्पल हे सनलाईट मध्ये पण होतंय, सूर्यप्रकाशात. सो AgCl घ्या, सिल्वर क्लोराईड, सनलाईट घाला त्याच्यावर किंवा सनलाईटच्या संपर्कात आणा, तुम्हाला सिल्वर चांदी तयार होते आणि क्लोरीन गॅस बाहेर पडतोय. मग इथं पण एकापासून आम्हाला 2 मिळाले. सो हे पण एक एक्झाम्पल आहे जे अपघटनचं आहे. पण ह्या सगळ्यांना तुम्हाला एक जाणवलं असेल कशामुळे ह्या रिॲक्शन होतात, काय गरज आहे ते म्हणजे उष्णता. जर तुम्ही उष्णता दिला नाही, ह्या दोघांमध्ये उष्णता बर्नर घेऊन द्यायला, इथं आम्ही सूर्यप्रकाश म्हणजे पण उष्णता. सो तिन्हामध्ये पण उष्णतेशिवाय रिॲक्शन होत नाहीत. म्हणजे मला म्हणायचंय ज्या अभिक्रियामध्ये उष्णता ग्रहण केली जाते म्हणजे उष्णता शोषून घेतात, ओढून घेतात, अशा अभिक्रियाला उष्माग्रही किंवा उष्णता शोषक अभिक्रिया असेही म्हणतात. ह्या सगळ्या अभिक्रिया तुम्ही उष्णता घातल्यावरच होणार. ती कशीही राहू दे, डायरेक्ट उष्णता किंवा सूर्यप्रकाशामध्ये राहू दे. पण अशामुळे होणाऱ्या अभिक्रियांना उष्माग्रही म्हणजे जे ग्रहण करतात, घेतात. उष्णता शोषक म्हणजे शोषतात. सो अशाला उष्णता शोषक किंवा उष्माग्रही अभिक्रिया असे म्हणतात. सो हे झालं तुमचं अपघटन. आता आपण पुढचा प्रकार बघूया, विस्थापन अभिक्रिया. विस्थापन ह्याला इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणतात. तुमच्या बुकमध्ये आहे ते कंसात दिले डिस्प्लेसमेंट अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन. आता काय आहे, ज्या अभिक्रियेमध्ये एकाच आयनाची अदलाबदल होते, अदलाबदल म्हणजे चेंज करता तुम्ही त्याची जागा, एकाच आयनाची अदलाबदल होते, त्याला अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. इथं आठवण ठेवायचं म्हणजे हे, कारण असाच प्रकार अनेक आहे.
तिथं दोन्ही आयन चेंज करतात. सो जेव्हा एकाच आयनाची अदलाबदल होते तेव्हा त्याला म्हणायचं विस्थापन अभिक्रिया. आता कसं होत असेल बघा, जर लोखंडी खिळा, लोखंड म्हणजे आयन, जर लोखंडी खिळा एका दोऱ्याला बांधायचं आणि जर कॉपर सल्फेट मध्ये त्याला एक कॉपर सल्फेटच्या द्रावणात एक 20 मिनिटं जर ठेवला, कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4, 20 मिनिटं ठेवणार म्हणजे ह्या दोघांना तुम्ही मिसळताय, मिक्स करताय, तर काय होतंय, लोखंड, जो लोखंडी खिळा आहे तो तपकिरी रंगाचा होतोय. तपकिरी म्हणजे जरासं येलोइश, पिवळ्या कलरचा होतोय, तपकिरी रंगाचा होतोय. आणि कॉपर सल्फेट जे निळं होतं त्याचा कलर फिकट होतोय. म्हणजे कॉपर सल्फेट निळं होतं, ह्याचा कलर फिकट होतोय. आणि हा खिळा आता जे मी घायले ना ह्या कलरचा, तपकिरी कलरचा होतोय. असं का होत असेल? कारण कॉपर सल्फेटच्या द्रावणातून, म्हणजे ह्या कॉपर सल्फेटच्या द्रावणातून लोखंड तांब्याला काढून टाकते आणि विस्थापित करते, किंवा विस्थापित म्हणू शकता. म्हणजे कॉपर सल्फेटच्या द्रावणातून हे लोखंड जातंय आणि ह्या तांब्याला काढून टाकते, ह्या तांब्याला काढून टाकते. आणि तिथं काय होतंय, स्वतः जाऊन बसतंय. सो इथं FeSO4 तयार होतंय. सो इथं बघा, तुम्ही बघू शकता, इथं FeCuSO4 कॉपर सल्फेट काय तयार झालं, हे Fe इथं आलं आणि कॉपर बाहेर, इथं बाहेर, मग हे तयार झालं FeSO4. म्हणून ह्याचा कलर वेगळा होतोय, चेंज होतोय. तुमचा जो खिळा आहे तो तपकिरी रंगाचा होतोय, कारण ह्या फेरस सल्फेटचा कलर तपकिरी आहे आणि फक्त कॉपर होतोय म्हणून ह्याचा कलर फिका होतोय. आणि उदाहरण काय आहे, जस्त. जस्त म्हणजे झिंक. झिंक आणि लेड, झिंक आणि लेड ही जी मूलद्रव्ये आहेत, ह्या मूलद्रव्यामध्ये झिंक लेड दोन्ही जास्त क्रियाशील आहेत. त्याची जास्त आहे क्रिया, म्हणून ते जास्त क्रियाशील असल्यामुळे कॉपर हे कमी क्रियाशील आहे. म्हणजे जास्त क्रियाशील मूलद्रव्ये खूप आरामात त्या कॉपरला काढून त्याची जागा घेऊ शकतात. म्हणजे असं म्हणू शकता की जस्त आणि लीडला जास्त शक्ती आहे, एनर्जी आहे, जे कॉपरला काढते आणि स्वतः तिथं जाऊन बसू शकते. सो याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, क्रियाशील असणे. असं म्हणू शकता, जास्त क्रियाशील मूलद्रव्ये कमी क्रियाशील मूलद्रव्याला जाऊन विस्थापित करतंय. म्हणजे इथं पण बघा, झिंक म्हणजे जस्ट जातंय, इथं बसतंय, कॉपरला बाहेर काढतंय. Pb जातंय, इथं बसतंय, कॉपरला बाहेर काढतंय. सो ह्या तिन्ही उदाहरणामध्ये ते म्हणजे Fe, Zn आणि Pb हे तिन्ही जास्त क्रियाशील आहेत. कशापेक्षा? कॉपरपेक्षा. म्हणून ते त्यांना विस्थापित करतात. आणि एक आहे याच्यामध्ये प्रकार, तो म्हणजे दुहेरी विस्थापन. मी तुम्हाला मगाशी म्हटले मी तुम्हाला की अनेक आहे विस्थापनाचा प्रकार, तो म्हणजे दुहेरी विस्थापन. दुहेरी का म्हटले? पूर्ण सगळेच्या सगळे आयॉन जे आहेत ते पूर्ण विस्थापित होतात. मग आता कसं, जे बघ, ज्या अभिक्रियेमध्ये सगळ्या आयनांची अदलाबदल होते, जागा चेंज, सगळ्या आयनांची अदलाबदल होते, त्याला दुहेरी म्हणतात. आता एक तुम्हाला मी उदाहरण देते बघा, इथं Na2SO4 सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड. आता ह्या दोघांना तुम्ही मिसळता, Na2SO4 सोडियम सल्फेट, BaCl2 बेरियम क्लोराईड, ह्या दोघांना जेव्हा मिसळता, आता सगळी अदलाबदल व्हायला पाहिजे. म्हणजे काय, Na जाते, Ba च्या जाग्याला बसते. मग आता Ba बाहेर येते, ते Na च्या जाग्याला बसते. मग आम्हाला काय तयार होत असेल, मी असं दाखवू शकते तुम्हाला. इथं बघा, हे बघा, म्हणजे Na जाते, ह्याला घेते, काय होतंय, NaCl. बघा इथे NaCl. आता उरलंय काय, SO4 हे येते, Ba ला घेते आणि काय होतंय, BaSO4. बघा, BaSO4 हे आहे, हे घन स्वरूपात असते आणि हे द्रव स्वरूपात असते. मग त्यांनी काय म्हणताय, आणि एक थोडीसं इम्पॉर्टंट, ह्या अभिक्रियेमध्ये, ह्या वरच्या अभिक्रियेमध्ये
यावरील अभिक्रियेमध्ये पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो. अवक्षेप तयार होतो. कुठल्या रंगाचा? पांढऱ्या. कुठलं ते पांढऱ्या रंगाचं? म्हणजे हे जे BaSO4 आहे हे पांढऱ्या रंगाचा अवक्षेप देत आहे आणि म्हणून ह्याला अवक्षेप अभिक्रिया असेही म्हणतात. सो इथं एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल ते काय आहे. हे बघा, हा एक आहे, हा इथं एक आहे जो ए म्हणून घेतले आणि इथं अधिक चिन्ह आहे आणि इथं बी आणि सी म्हणून घेतले. हे म्हणजे Fe समजा, हे CuSO4 समजा. जेव्हा मी या दोघांना मिक्स करते, जेव्हा मी या दोघांना मिक्स करते तेव्हा काय होतंय? ए ह्याच्या जागेला जाते आणि बी बाहेर पडते. मग बघा कसं होतंय. आता बघा इथं हे कसं होतंय. हे ए इथून बी आलं आणि हे ए बरोबर मिक्स झालं. सो एकच आयॉन इकडून इकडे चेंज झाला. तुम्ही बघू शकता इथून हा एकच आयॉन यायलाय आणि हा बी मध्ये मिक्स व्हायलाय आणि सी तसंच आहे. बघा ए बी झालं आणि सी एकटं आहे, जे तुम्ही तो वर पण बघू शकता. आता ते कसं करत असतील त्यांनी ते इथं तुम्हाला दाखवतात. बघा हे आहे कॉपर सल्फेट. रंग बघा ह्याचा एकदम डार्क आहे, गडद रंग आहे आणि हे खिळे आहेत, क्लीन आहेत, स्वच्छ आहेत, आयर्न लोखंड. आता हे खिळे घेतो जे स्वच्छ आहेत त्या कॉपर सल्फेट कलर मध्ये घालूया, द्रावणात घालूया कॉपर सल्फेटचा. रंग बघा कसा आहे, एकदम डार्क गडद आहे, निळा. जेव्हा याच्यात घालतात ह्या दोघांमध्ये विस्थापन क्रिया होते आणि काय करत आहे? लोखंड FeSO4 होते. FeSO4. आता हे तर क्लीन आहे, आम्ही ते फरक बघायला ठेवलाय. आता बघा ते खिळे आम्ही बाहेर काढतो. आता बघा हे असं तपकिरी रंगाचं का झालं? कारण ह्या द्रावणातलं सगळं SO4 लोखंडने घेतलं आणि हे फिकट का झालं? फिकट बघू शकता कलर, पहिला असा होता आता असं झालं. का फिकट झालं? कारण SO4 निघून गेलंय, फक्त कॉपर आहे. हे असं तुम्ही तुमची विस्थापनची अभिक्रिया दाखवू शकता. हो. आणि हे जे सांगितले मी तुम्हाला अवक्षेप, ते पण हवं तर बघा. अवक्षेप म्हटले ना ते बघा आता, म्हणजे दुहेरी विस्थापन. ते कसं होत असेल बघा. ह्याला इंग्लिशमध्ये डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतात. तुम्ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात. आता कसं होत असेल बघा इथं. हे आहे एक, बघा इथं AB एका बाजूला अधिक CD एका बाजूला, सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड. आता काय होणार? इकडून एक तिकडे जाते, तिकडून एक इकडे येते. बघा ए तिकडे गेला आणि सी इकडे आलं. मग आम्हाला काय मिळालं? पूर्णच्या पूर्ण आम्ही चेंज केलंय, पूर्णच्या पूर्ण आम्ही आयॉन्स चेंज केलंय. बघा AB होतं AD झालं, CD होतं BC झालं. हे तुम्ही इथं बघा. आता दाखवतो मी तुम्हाला. हे तुमचे चंचुपात्र नलिका आहे, उत्कलन नलिका. इथं आहे सोडियम सल्फाइड, इथं आहे बेरियम क्लोराईड. दोघांचा रंग बघा काहीच रंग नाही आहे. आता दोघांना मिक्स करतात, पांढरा अवक्षेप तयार व्हायला पाहिजे, म्हणजे पांढऱ्या कलरचं घन स्वरूपातील पदार्थ तयार व्हायला पाहिजे. आता दोन्हीला मिक्स करा. बघा इथं पांढऱ्या कलर तुम्हाला दिसाले की नाही घन स्वरूपातील. अशा अभिक्रियेला अवक्षेप अभिक्रिया असे म्हणतात. आता आपण पुढची बघूया. ऑक्सिडेशन क्षेपण, ऑक्सिडेशन रिडक्शन. जर रासायनिक अभिक्रियेवेळी पदार्थाने ऑक्सिजन घेतलं
जर रासायनिक अभिक्रियेवेळी पदार्थाने ऑक्सिजन जर घेतलं, बघा इथं घेतला, तर त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. आणि जर त्याने ऑक्सिजन गमावला, बाहेर पडला, तर त्याला क्षपन म्हणायचं, रिडक्शन. उदाहरण बघा, तांब्याचा चूर्ण म्हणजे कॉपर एका बशीमध्ये घ्या आणि त्याला उष्णता द्या. एक बशी घ्या, तिथं ते तांबं घ्या कॉपर आणि त्याला उष्णता द्या. काय होतं, ह्याचा जो रंग आहे तो चेंज होतोय. कसा, तो पूर्ण काळ्या रंगाचा त्याच्यावर एक तयार होतोय, लेप तयार होतोय. का असा झाला, कारण जेव्हा तुम्ही गरम केला तेव्हा ऑक्सिजन सगळं त्याच्यामध्ये मिक्स झालं, म्हणून तुम्हाला काळ्या कलरचं कॉपर ऑक्साईड तयार होतं. आता त्यालाच आपण उलट करू शकतो. कसं, तो जो गरम कॉपर ऑक्साईड तयार झालाय काळा, तो घ्या आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन मिसळा, हायड्रोजन वायू मिसळा. आता काय होतं, जे काळ्या कलरचं लेपन होतं ते परत तपकिरी होते. असं का होतंय तपकिरी, कारण आमची अभिक्रिया उलट दिशेने झाली. जे आमचं इथं तयार झालेलं काळ्या कलरचं कॉपर ऑक्साईड, ते हायड्रोजन घेतलं आणि वापस कॉपर आम्हाला मिळालं, परत कॉपर मिळालं. मग ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता, याला असं पण म्हणतात, रासायनिक अभिक्रियेवेळी एक अभिक्रियाकारक ऑक्सिडीकारक असतोय. कुठल्याही रासायनिक अभिक्रियेवेळी एक अभिक्रियाकारक ऑक्सिडीकारक असतोय. त्याच वेळी दुसरा जो असतोय ना, त्याला क्षपणक म्हणतात, क्षपणक. म्हणून ह्या रिॲक्शनला किंवा ह्या अभिक्रियेला ऑक्सिडेशन क्षपन किंवा रेडॉक्स अभिक्रिया असेही म्हणतात. त्याच्यामध्ये कुठली उदाहरणं आहेत जे तुमच्या पुस्तकात आहेत. झिंक ऑक्साईड कार्बन मिक्स करू शकता. झिंक ऑक्साईडचं झिंक झालं, हे झालं क्षपन. आणि कॉपरचं CO झालं, त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. का ऑक्सिडेशन म्हणतात त्याला, कारण त्याने ऑक्सिजन घेतलाय, इथं C होतं, इथं CO झालं, म्हणून त्याला ऑक्सिडेशन. तसंच इथं अनेक उदाहरण आहे, ते पण हवं तर तुम्ही बघू शकता. सो हे झालं तुमचं ऑक्सिडेशन आणि क्षपन किंवा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. लास्ट एक स्लाइड बघूया ह्या आपल्या अध्यायाची, धड्याची. ती म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनात ऑक्सिडेशन आणि क्षपन कुठं होत असेल. बघा, पहिला आहे गंजणे किंवा त्याला क्षरण म्हणू शकता, करोजन म्हणू शकता, झीज म्हणू शकता. सो हे काय, जेव्हा कुठल्याही धातूवर आर्द्रता, आम्ल किंवा कुठल्याही वेगळ्या पदार्थाचा परिणाम होतोय तेव्हा त्याची झीज होते. जेव्हा कुठल्याही पदार्थावर आर्द्रता, आम्ल किंवा आणि काही त्याचे जेव्हा त्याच्यावर परिणाम होतोय त्याची झीज होते आणि त्याला किंवा क्षरण पण म्हणू शकता. अशा वेळेला त्याला गंजणे असं म्हणतात. उदाहरणार्थ चांदीचे पदार्थ जे आम्ही वापरतो, ऑर्नामेंट म्हणून वापरतो आम्ही, पैंजण वगैरे घालतात, इयरिंग्स घालतात, ते चांदीचे पदार्थ असतात. थोडेसे काळे पडतात. का काळे पडतात, कारण त्याची झीज होते आर्द्रतेमुळे. लोखंड तुम्ही बघितलं असणार घरात, टेबल, चेअर, कबड काय तरी असते, वापरतो तसं हळूहळू गंजतंय. का गंजतंय, ते पण झीज होते. तांब्याच्या वस्तू, देवालयामध्ये कुठेही घंटी वगैरे असते, आरती असते, प्लेट असते, त्याच्यावर पण हिरव्या रंगाचं आवरण होतं. का, त्याची पण झीज होते. सो ही जी सगळी आहेत ही तुमची गंजणे, क्षरण किंवा झीजची उदाहरणे आहेत, जे आम्ही दररोजच्या जीवनात बघू शकतो, आपल्या दैनंदिन जीवनात बघू शकतो. तुम्ही ब्रिज, रेल्वे ट्रॅक, मोटर, जहाज कुठेही जिथं लोखंड असेल तिथं त्याची झीज होते, कारण ते कुणाच्या संपर्कात असते, आर्द्रतेच्या संपर्कात असते. पुढं काय, खवटपणा, त्याला रॅन्सिडिटी असं म्हणतात इंग्लिशमध्ये. खवटपणा म्हणजे काय, फक्त कुठलेही धातूच झीज होत नाहीत, खराब होत नाहीत, बिघडत नाहीत. पदार्थ, खायचे पदार्थ सुद्धा बिघडतात, जसे की कुठलेही स्निग्ध पदार्थ किंवा तेलकट पदार्थ ऑक्सिडेशन होतात तेव्हा ते खवट होतात, आंबट होतात, त्याला खवट म्हणतात. खराब होतात, आंबट होतात आणि त्याचा वास, चव
दोन्ही बदलतात आणि ह्या क्रियेला म्हणतात खवटपणा. जेव्हा स्निग्ध पदार्थ, तेलकट पदार्थ ऑक्सिडेशन होतात तेव्हा ते खवट होतात आणि त्याची चव वास बदलतो. अशा क्रियेला खवटपणा असं म्हणतात. मग हे कसं करायचं, कसं त्याला थांबवायचं? हे थांबवायला थोडे पदार्थ वापरतात, त्यांना म्हणतात अँटीऑक्सिडंट, ज्याच्यामुळे आम्ही खवटपणा व्हायचं थांबवू शकतो. आणि एक जे तुम्ही विसरलं जसे की मीठ, तेल, हे जास्तीत जास्त जर वापरलं तर तुमचे पदार्थ खराब होत नाहीत. दुसरं म्हणजे हवा बंद डब्यात वगैरे ठेवल्यास तरीही ते खराब होत नाहीत. तुम्ही बघितलं असणार चिप्सच्या पॅकेटमध्ये गॅस भरलेला असतो. जर त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस भरले तर लगेच चिप्स खराब झाले असते. म्हणून काय करतात, निर्मितीच्या कंपनी असतात ते काय करतात, नायट्रोजन गॅस भरतात चिप्सच्या पॅकेटमध्ये. का? कारण नायट्रोजन जर गॅस असेल तर चिप्स ना खराब व्हायला देत नाही. सो जे काय चिप्सचे पॅकेट आपण वापरतो त्याच्यामध्ये जो वायू असतो तो नायट्रोजन वायू असतो. सो हे झाले आपले दैनंदिन जीवनातले थोडेफार उदाहरणे जिथं ऑक्सिडेशन आणि क्षपन होते. सो हा तुमचा पहिला धडा होता, तो म्हणजे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.